आळशी गाढव. एक छोटंसं सुंदर गाव होतं. त्यात सगळी लोक सुख शांतीने जीवन जगत होते. त्या गावात एक व्यापारी राहत होता. तो बाजारात जाऊन वेगवेगळ्या गोष्टी विकून पैसे कमवत असे. त्याच्याकडे एक गाढव होतं. त्या गाढवाच्या पाठीवर सामान लादून तो बाजारात घेऊन जात असे. बिचारं गाढव रोजच्या या कामामुळं अगदी वैतागून गेलं होतं. बाजारातून घरी आल्यावर ते खूप दमलेलं असायचं. त्याचे पाय दुखायचे, त्याची पाठ दुखायची. पण गाढवाचा मालक त्याची खूप छान काळजी घ्यायचा, कारण त्याला माहीत होतं गाढव नसेल तर त्याचा व्यापार नाही होऊ शकणार. गाढवाचा मालक त्याला पोटभर आणि छान छान खायला घालत असे. चांगलं चांगलं खाऊन गाढव चांगलं धष्टपुष्ट झालं होतं, पण आळशी पण झालं होतं. त्याला काम करायला अजिबात आवडायचं नाही. त्याला फक्त बसणं, खाणं आणि झोपायला आवडायचं. अरे रे, रोज रोज तेच काम. केवढं काम करून घेतो माझ्याकडनं माझा मालक. एक दिवस सुद्धा सुट्टी मिळत नाही मला. मला आराम करायचा आहे. पण गाढवाला हे कळत नव्हतं की त्याने काम केलं नाही तर त्याच्या मालकाचा व्यापार कसा चालणार होता, आणि जर मालकाचा व्यापार नीट चालला नाही तर त्याला पैसे कसे मिळणार, आणि जर त्याला पैसे मिळाले नाहीत तर तो गाढवाला खायला काय घालणार. बाजारात जशी मागणी असेल, व्यापारी रोज नवीन काहीतरी विकायला जायचा. म्हणजे डाळ, मसाले, धान्य आणि भाज्या. त्याच्या बाजाराला जायच्या वाटेत एक नदी होती. व्यापारी त्या गाढवाला काळजीपूर्वक त्या नदीतून घेऊन जात असे. एक दिवस त्या व्यापाराला त्याचा एक मित्र भेटला. मी काय म्हणतो मित्रा, तू नेहमी धान्यच का विकत असतोस? अरे बाजारात मिठाला खूप मागणी आहे, मग तू पण मीठ का नाही विकत? काय सांगतोस? धन्यवाद मित्रा, बरं झालं तू मला हे सांगितलंस. आता मीही बाजारात जाऊन मीठ विकेन. मग त्यांनी विकण्यासाठी मिठाची काही पोती तयार केली. मग एक एक करून ती मिठाची पोती त्या गाढवाच्या पाठीवर ठेवायला सुरुवात केली. मिठाने भरलेली ती पोती इतकी जड होती की गाढव ओरडायला लागलं. त्याचं ओरडणं ऐकून व्यापाऱ्याला कळलं की गाढव एवढं ओझं घेऊन चालूच शकणार नाही. तो म्हणाला, अरे रे, बिचारं गाढव, बहुतेक मी त्याच्यावर जास्तच पोती लादली म्हणून ते ओरडतंय. एक काम करतो, एक पोतं कमी करतो. पोती कमी केल्यावर सुद्धा गाढव निघायला तयारच नव्हतं. आळशी होतं ना ते गाढव, आणि हे व्यापाऱ्याला पण माहित होतं. त्याने एक काठी उचलली आणि गाढवाच्या पाठीवर हाणली. अरे आळशी गाढवा, चल, बस झाला तुझा आराम. बाजारात नाही जायचंय का? बाजारात गेलो नाही तर आपल्याला पैसे कसे मिळणार? चल. कसं तरी करून व्यापारी एकदाचा बाजारात पोचला. त्या दिवशी त्याची सगळी मिठाची पोती विकली गेली. व्यापारी खूप खुश झाला. बरं झालं माझ्या मित्रांनी मला याबद्दल सांगितलं. माझी तर सगळी पोती विकली गेली आणि खूप पैसेही मिळाले. आणि बाजारात तर बघा, मिठाची मागणी वाढतच चाललीये. आणि म्हणून तो दररोज बाजारात मीठ विकण्यासाठी जाऊ लागला. काही दिवस असंच चाललं होतं. असंच एक दिवशी बाजारात जाता जाता व्यापारी आणि गाढव नदीजवळ आले. तेव्हा त्यांनी पाहिलं, आज नदीच्या पाण्याला खूपच जोर आहे. व्यापारी म्हणाला, अरे बाप रे, आज नदीच्या पाण्याला चांगला जोर आहे असं दिसतंय. आपल्याला खूप सांभाळून जायला लागेल. हा, असं व्हायला नको की आपण दोघंही पाण्यात पडू आणि पोती पाण्यात वाहून जातील. जेव्हा ते नदीच्या मधोमध पोचले तेव्हा गाढवाचा पाय घसरला आणि ते धापकन पाण्यात पडलं. अरे रे, हे काय झालं? माझ्या गाढवाला कुठे लागलं तर नसेल ना? व्यापाऱ्याने खूप कष्ट करून गाढवाला वर ओढलं आणि कसंबसं नदीच्या पलीकडे घेऊन गेला. घाबरलेलं बिचारं गाढव जेव्हा नदीच्या पलीकडे पोचलं तेव्हा त्याला जाणवलं की त्याच्या पाठीवर पोती तर आहेत, पण त्याचं वजन खूप कमी झालंय.
त्याने विचार केला. अरे सगळी पोती तर माझ्या पाठीवरच आहेत, पण त्याचं वजन एवढं कमी का वाटतंय? मला असं वाटतंय या नदीच्या पाण्यात काहीतरी जादू आहे. मला आता खूप छान वाटतंय. अरे काही जादू वगैरे नव्हती त्या नदीमध्ये. जेव्हा गाढव पाण्यात पडलं तेव्हा पोत्यांमध्ये जे मीठ होतं ते पाण्यात विरघळून गेलं आणि त्यामुळे पोत्यांचं वजन कमी झालं होतं. पण गाढव तर वेडच होतं, त्याला कुठे हे सगळं कळत होतं. अरे देवा, हे काय झालं? माझं सगळं मीठ पाण्यात वाहून गेलं. आता बाजारात जाऊन विकण्यासारखं काहीच राहिलं नाही. आता बाजारात कशाला जायचं? सरळ घरीच जातो. पण एक बरं आहे, माझ्या गाढवाला काही झालं नाही. अरे वा, पाठीवर कसलंच ओझं नाही. खूप मजा येतेय. आता मी घरी जाऊन मस्त झोपणार आहे. गाढव मनातल्या मनात खूप खुश होतं, कारण आज त्याला काहीच काम नव्हतं. घरी येऊन फक्त खायचं होतं आणि आराम करायचा होता. दुसऱ्या दिवशी व्यापारी आणि गाढव मीठ विकायला बाजाराच्या दिशेने जाऊ लागले. गाढवाने विचार केला, कालचा दिवस तर खूप छान गेला, पण आज परत काम करायला लागतंय. चालता चालता गाढवाच्या मनात एक युक्ती आली. त्याने विचार केला, आजही काम टाळता येईल, कारण त्या नदीत आहे जादू. त्यामुळे मला कामातनं सुट्टी तर मिळेलच. ते दोघं जेव्हा नदीच्या जवळ पोचले, गाढव स्वतःहूनच नदीकडे जायला लागलं. हे बघून व्यापारी ओरडला. अरे थांब थांब, एकटाच कुठे निघालास? घसरून पडशील ना. थांब थांब. पण गाढवानी व्यापाऱ्याचं अजिबात ऐकलं नाही. ते नदी ओलांडायला लागलं आणि बरोबर तिथेच जाऊन खाली बसलं जिथे ते काल घसरलं होतं. मग काय होणार होतं? जे काल झालं तेच परत झालं. पोत्यांमध्ये जे मीठ होतं ते नदीच्या पाण्यात विरघळलं आणि पोत्यांचं वजनही हलकं झालं. गाढव एकदम खुश झालं आणि म्हणालं, हा हा हा, माझी युक्ती कामी आली. आता पाठीवर कुठलंच वजन नाही आणि काही काम पण नाही. अरे आज पुन्हा तेच झालं. परत सगळं मीठ पाण्यात वाहून गेलं. असं तर नसेल की हे गाढव हे सगळं मुद्दाम करतंय? किती आळशी प्राणी आहे हा. मी याची एवढी चांगली देखभाल करतो, याला खायला देतो, याच्यावर एवढं प्रेम करतो, तरीही यांनी माझं नुकसान केलं. जर असं असेल तर याला धडा शिकवायलाच हवा. आज पण व्यापारी आणि गाढव रिकाम्या हाताने घरी परत आले. पण गाढव मात्र खूप खुश होतं, कारण आजही त्याला फक्त खायचं होतं आणि आराम करायचा होता. काम तर काहीच नव्हतं. पण गाढवाला हे माहीतच नव्हतं की उद्या त्याच्यावर कुठलं संकट येणार आहे ते. दुसऱ्या दिवशी पण व्यापाऱ्याने गाढवाच्या पाठीवर 4-5 पोती चढवली आणि दोघेही निघाले बाजाराच्या दिशेने. गाढवाने विचार केला, अरे एवढी पोती माझ्या पाठीवर लादली आहेत, पण वजन तर काहीच जाणवत नाहीये मला. चला चांगलं आहे की. आणि दुसरं म्हणजे मी कुठे बाजारापर्यंत जाणार आहे? हा हा हा. पण व्यापारी मनातल्या मनात हसत होता. जेव्हा ते त्या नदीजवळ पोचले तेव्हा पुन्हा एकदा गाढव स्वतःहूनच नदीकडे गेलं आणि ते पाण्यात जिथे घसरलं होतं तिथे स्वतः जाऊन परत एकदा बसलं आणि उठायचा प्रयत्न करू लागलं. पण ह्यावेळी व्यापाऱ्याने त्याला उठण्यासाठी अजिबात मदत केली नाही. गाढवाला धडा शिकवायचा होता ना. अरे असं कसं झालं? पाण्यात पडल्यावर वजन कमी होतं, पण आज वाढतच चाललंय. व्यापारी खूप हुशार होता. त्याला माहित होतं गाढव पुन्हा एकदा तीच युक्ती वापरणार. त्यामुळे त्याने आज पोत्यांमध्ये मिठाऐवजी भरला होता कापूस. आणि जेव्हा गाढव पाण्यात बसलं, पोत्यात जो कापूस होता त्याने नदीचं पाणी शोषून घेतलं आणि पोती झाली जड. पोत्याचं वजन वाढल्यामुळे गाढव लागलं ओरडायला. बाप रे बाप, अरे हे काय होतंय? माझ्या पाठीवरचं ओझं तर वाढतच चाललंय. माझ्या पाठीतून कळा येत आहेत. हे काय होतंय? अरे मूर्ख गाढवा, तुला काय वाटलं तू मला फसवशील आणि मला कळणार देखील नाही? आता तर तुला ही 8 जड पोती घेऊन बाजारात जावं पण लागेल आणि परत घरी पण यावं लागेल. चल
आता गाढवाला कळलं की पाण्यात काही जादू वगैरे नव्हती. आता त्याला ही जड जड पोती घेऊन बाजारातही जायचं होतं आणि घरी पण परत यायचं होतं. आज त्याला चांगलाच धडा मिळाला होता आणि त्यानंतर गाढवाने कधीही कामचुकारपणा केला नाही आणि आपलं काम इमानदारीने करू लागला.